नमस्कार. एक खूप मोठी बातमी आहे, खास करून जे ऊर्जा क्षेत्रात करिअर करू पाहतायत त्यांच्यासाठी. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजे आपली महावितरण 2025 साठी एक जबरदस्त भरती घेऊन आली आहे. खरंच ही संधी अजिबात सोडण्यासारखी नाहीये. चला तर मग या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. 1-2 नाही तर तब्बल 300 जागा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. महावितरणने टेक्निकल आणि मॅनेजमेंट दोन्ही प्रकारच्या पदांसाठी ही बंपर भरती काढली आहे. ही एक अशी संधी आहे जी तुमच्या करिअरला एक नवीन उंची देऊ शकते. आता उत्सुकता वाढली असेल ना की नेमकी कोणती पदं आहेत आणि त्यासाठी काय काय लागतंय? चला पुढे पाहूया. आणि हो, ही भरती कुठल्याही छोट्या मोठ्या कंपनीत नाहीये. ही संधी आहे आपल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये काम करण्याची. विचार करा, महावितरणचे ग्राहक आहेत 2.70 कोटींपेक्षा जास्त आणि वार्षिक उत्पन्न आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त. एवढ्या मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेचा भाग होण्याची ही संधी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या 300 जागांमध्ये नेमकी कोणती पदं आहेत? तर इथे इंजिनिअरिंग आणि फायनान्स अँड अकाउंट्स या दोन्ही फील्डमधल्या प्रोफेशनल्ससाठी खूप चांगल्या संधी आहेत. चला आता आपण बघूया की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. हे बघा, पदांची लिस्ट किती मोठी आहे. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिस्ट्रीब्युशनसाठी सगळ्यात जास्त म्हणजे 94 जागा आहेत आणि त्यानंतर डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्ससाठी तब्बल 82 जागा. म्हणजे बघा, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनियरसाठी तर संधी आहेच, पण फायनान्सवाल्यांसाठी सुद्धा खूप मोठा चान्स आहे. एकूण 300 जागांचं हे असं वर्गीकरण आहे. पदं आणि जागांची संख्या बघून नक्कीच उत्साह वाढला असेल, पण आता पुढचा प्रश्न येतो की यासाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रता काय आहे? चला आता आपण एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि एज लिमिट या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. इंजिनिअरिंग पदांसाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. दोन्ही पदांसाठी डिग्री तर BE किंवा BTechच लागते, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिलमध्ये. पण खरा फरक आहे अनुभवाचा. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी हवा आहे तब्बल 7 वर्षांचा अनुभव, तर डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरसाठी लागतोय 3 वर्षांचा अनुभव. म्हणजे तुमचा अनुभवच ठरवणार की तुमची पोस्ट कोणती असेल. आता वळूया फायनान्स आणि अकाउंट्स पदांकडे. इथे बघा, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी तुम्ही CA किंवा ICWA म्हणजे CMA फायनल पास असणं गरजेचं आहे. पण डेप्युटी मॅनेजर पदासाठी मात्र थोडी जास्त मोकळीक आहे. इथे जर तुम्ही CA किंवा CMA नसाल तरी MCOM किंवा BCOM सोबत MBA फायनान्स केलं असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. ही एक चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आता बघूया एज लिमिट काय आहे. 27 जून 2025 पर्यंत ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदासाठी तुमचं वय जास्तीत जास्त 40 वर्ष असावं आणि बाकी सर्व पदांसाठी म्हणजे डेप्युटी इंजिनियर आणि मॅनेजर पदांसाठी कमाल वयोमर्यादा आहे 35 वर्ष. पण थांबा, इथे एक चांगली बातमी आहे. एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट, दिव्यांगांसाठी वयाच्या 45 वर्षांपर्यंत आणि जे आधीपासून महावितरणमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी तर तब्बल 57 वर्षांपर्यंत शिथिलता आहे. ओके, तर पात्रता तर आता आपल्या सगळ्यांना कळली आहे, पण मग सिलेक्शन कसं होणार आणि महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन कसं करायचं? चला आता आपण अर्ज करण्यापासून ते निवड होण्यापर्यंतच्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित समजून घेऊया, म्हणजे काहीच गोंधळ होणार नाही. सिलेक्शन प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी आहे. फक्त 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे ऑनलाईन परीक्षेचा आणि दुसरा टप्पा आहे पर्सनल इंटरव्ह्यूचा. ऑनलाईन परीक्षेत तुम्ही जे गुण मिळवाल त्याच्या आधारावर तुम्हाला मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि मग फायनल सिलेक्शन दोन्हीमधल्या तुमच्या परफॉर्मन्सवर ठरेल. सिंपल. आता अर्ज कसा करायचा ते बघू. सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे. सगळ्यात आधी www.mahadiscom.in या वेबसाईटवर जायचं आणि तिथे करिअर सेक्शन शोधायचा. तिथे अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन करायचं. मग तुमचा अर्ज व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा आहे. तुमचा फोटो, सही आणि बाकीची कागदपत्र अपलोड करायची. मग ऑनलाईन फी भरायची. जनरल आणि OBC साठी 500 रुपये आहे आणि SC ST साठी 250 रुपये. आणि सगळ्यात शेवटी फॉर्म सबमिट करायचा आणि त्याची एक प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवायची. विसरू नका. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तारखा. कारण कोणत्याही चांगल्या संधीला एक डेडलाईन असतेच. चला तर मग पटकन बघूया या भरतीच्या महत्त्वाच्या तारखा, म्हणजे ही संधी आपल्या हातून निसटायला नको. या तारखा लगेच तुमच्या कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू होते 29 नोव्हेंबर 2025ला आणि संपते 22 डिसेंबर 2025ला. ऑनलाईन परीक्षेची तारीख अजून आलेली नाही, ती नंतर जाहीर होईल. पण अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त वेळ नाहीये.
त्यामुळे माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, लवकरात लवकर अर्ज करा. आणि हो, सगळं करण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, अर्ज भरण्याच्या आधी जी ऑफिशियल नोटिफिकेशनची PDF आहे ती स्वतः एकदा पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचा. त्यात सगळे नियम, अटी, बारकावे दिलेले असतात. हे वाचल्याने काय होतं की तुमच्याकडून कोणतीही चूक होत नाही आणि तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याचा धोका टळतो. चला तर मग आता वेळ न घालवता तयारीला लागा. ह्या भरतीची संपूर्ण जाहिरात म्हणजे ती PDF फाईल आणि अर्ज करायची डायरेक्ट लिंक तुम्हाला mhnokri.in या वेबसाईटवर मिळून जाईल. तिथे जा आणि लगेच आपला अर्ज दाखल करा.